मागे हटायचं आहे। खेळाडूंना कोणत्याही प्रकारचा त्रास त्या ठिकाणी होणार नाही याची दक्षता आपण घ्यायची आहे। सामन्याला सुरुवात होते अर्थात आरंभीची प्रारंभीची चढाई अर्थात जय हनुमान देरणकडून मातृशाळेच्या प्रांगणात 7 तास एक अशी लढत। अरे उंची करून मला पण दिसला पाहिजे ना असं कसं सेटअपच तुम्ही लावलं तर त्याला प्रत्युत्तर मातृशाळा कुर्डूस या संघाकडून। या सेकंड सेमीफायनल मधून फायनलिस्ट कोण होणार, अंतिम सामन्याकडे वाटचाल कोण करणार याच्याकडे तमाम कबड्डी रसिकांचं लक्ष लागलेलं आहे। क्रमांक नंबर 2 वरती तो कॅमेरा नाही मोड तसेच व्यासपीठावर उपस्थित हनुमान बोबे संघाचे माजी खेळाडू श्री हेमंतजी गोयल या व्यासपीठावर आगमन झालेले आहे। त्यांचेही खेळाडू सन्मानित करतायत श्री रवी मात्रे। मायेची शाल आठवण म्हणून आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होत आहे। सन्मान स्वीकार कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल आणि पनवेल स्पोर्ट्स पनवेल यामध्ये झाला आणि अंतिम विजेता संघ ठरला कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल। हा संघ 2 गुणांनी विजयी होऊन अंतिम विजेता ठरलेला आहे। अभिनंदन अभिनंदन। मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होत आहे। सन्मान स्वीकारल्याबद्दल धन्यवाद। तसेच व्यासपीठावर स्वागत असेल प्रदीप मात्रे बोरवे यांचं देखील आम्ही या ठिकाणी व्यासपीठावर स्वागत करतो आणि त्यांचं यथोचित सन्मान तर विनंती असेल पुन्हा श्री शेखरजी पाटील यांना की त्यांनी त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे। मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करीत आहोत। अगदी शेवटच्या क्षणाला सर्व पदाधिकारी, माझे सर्व पंच, माझे सर्व व्यवस्थापक, विशेषतः सर्व माझे या ठिकाणी दोन्ही संघाचे सर्व स्वयंसेवक यांनी अतिशय मोलाचं सहकार्य ज्यांचं नाव घेतलं जातं त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत केलं जाते। मी विनंती करतोय त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। श्रीकांत पाटील सरांना विनंती करतोय त्यांनी प्रवीण पाटील सरांचं हार्दिक स्वागत करावं। या ठिकाणी 2 महिलांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलं। अशा आमच्या सर्वांच्याच आणि त्याचबरोबर महिलांमध्ये उत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्यांनी आपलं काम केलेलं आहे अशा आमच्या मृणालीताई मोकल यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो। कृपया आपण आपला सन्मान
स्वीकारायला यायचं आहे आणि त्याचबरोबर दर्शना मळेकर सुरेखाताई यामध्ये विनंती करतोय त्यांनी त्यांचं हार्दिक स्वागत करावं. मृणालीताईला विनंती आहे. प्रत्येक प्रेक्षकांना विनंती असेल MH06 BU 2 कॅमेरा तुटेलो. सन्मान होतोय मृणालिनी मोकल यांचा. धन्यवाद मृणालिनी मोकल, आपण सन्मान स्वीकारल्याबद्दल. प्रेक्षकांना विनंती असेल MH06 BU 2625 I-20 ही गाडी कोणाची असेल त्यांनी त्वरित गाडी जो पसीने से नहाता है वो इतिहास बदलता. तर मैदानावर आता इतिहास कोण रचणार? चालू सामना पाहताय. मातृछाया क्रुडूस झुंज देतोय जय हनुमान धेरण. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढतीये. विजयश्री कोणाच्या गळ्यात माला घालतो होईल. रसिकांच्या मनातील सामना होईल. मातृछाया क्रुडू संघ सुरुवातीला कोसळतो, नंतर उसळतो. सामना हा चुरशीचा होईल यात तिलवाला शंका नाही. लोट गर्दी या स्पर्धेला रसिकांची सुनामी या पेन तालुक्यात पाहायला मिळते. प्रत्येक जण स्वतःच्या पायावर उभे राहून गॅलरीमध्ये न बसता हा उत्कंठावर्धक सामना पाहताय. नाद होणार, ज्वालामुखीचा उद्रेक होणार. अंतिम सामना पाहताना प्रत्येकाच्या अंगावर काटा उभारणार असा हा सामना आपणास पाहायला मिळेल. I-20 गाडी कोणाची आहे त्यांनी त्या गाडीशी संपर्क साधायचा आहे. त्या गाडीमुळे बाहेर ट्रॅफिक जाम झालेला आहे. जे आपल्या घराकडे वाटचाल करत आहेत त्यांना त्या ठिकाणी प्रॉब्लेम येत आहे. MH06 BU 2625 हा गाडीचा नंबर आहे. या गाडीचे जे कोणी मालक असेल त्यांनी त्वरित गाडीशी संपर्क साधायचा आहे. धन्यवाद. हा उच्च हिमालय माझा, हा विशाल सागर माझा. या गंगा चालू असलेला धेरट आणि देहांचा संघामधून विजेता संघ फायनलसाठी खेळतोय. खरोखरच वैकुंठदादा पाटील रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन जय भवानी वाशी आणि वाशीच्या वरसाई वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आणि विशेषतः म्हणजेच वैकुंठदादा पाटील मित्रमंडळ जय भवानी वाशी आणि वरसाई वाशी यांचे सर्व अज्ञात असतील, नाव नसेल, परंतु खरोखरच त्यांनी अतिशय मोलाचं काम केलं. अशा सर्वांचं
या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक पूर्ण व्यक्त करतोय. एक फायनलचा सामना आता या ठिकाणी आपल्याला पाहायला काही क्षणातच या ठिकाणी मध्ये आता काय होतंय, कसं होतंय, कोणता संघ अंतिम संघाकडे येतोय हेच आपल्याला आता या ठिकाणी पाहायचं आहे. बरोबर 10 वाजलेले आहेत. मला वाटतं शेवटचा टप्पा गाठीपर्यंत 11 वाजतील असंच वाटतं. गाडीची चावी, मोटरसायकलची चावी आपण आपल्या पॉकेटमध्ये अथवा पॅन्टला लावलेली असेल तर पहा, चावी आमच्याकडे आलेली आहे. फिरता चषक सतत जिंकतच जायचं आहे, जिंकतच जायचं आहे हेच स्वप्न ध्येय मनामध्ये ठेवून कर्नाला स्पोर्ट अकॅडमी यांनी आपला 6व्यांदा या चषकावरती नाव कोरलेलं आहे. खरोखरच मनापासून कौतुक करतो आहोत त्यांचं. ज्या कबड्डीचं इवलं सगळेत रोप लाविले द्वारी त्याचा वेणू गेला लग्नावरती. अर्थातच बापू साळवी रत्नागिरी जिल्ह्यातून कोकण विभागातून या कबड्डीला सुगीचे दिवस आणून दिले. अशा बापूजींचं पुण्यस्मरण या कबड्डीच्या रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीनं, चाचणीच्या वतीनं, ते अजिंक्य पदाच्या वतीनं जर आठवण झाली नाही तर चुकलं स्पष्ट होईल. आणि म्हणूनच आमचे देविदास पाटील गुरुजी वढाव यांनी या ठिकाणी आम्हाला आठवण करून देत आहेत. प्रत्येक वेळेला विधायक कार्य होत असतानाच त्यांच्या बातम्या पेपरपर्यंत कशा जातील असं ज्यांचं लक्ष असतं असे देविदास पाटील गुरुजी आपलं या क्रीडा नगरीमध्ये मनापासून हार्दिक स्वागत. आपलं हार्दिक स्वागत आहे. आपल्याला